मंडळी, उंची अत्तराचा सुवास सर्वदूर पसरतो आणि आजूबाजूच्या वातावरणाला सुगंधित करतो. त्याचप्रमाणे विनोदाच्या अत्तराने वातावरणात हास्यगंध पसरवण्यासाठी आली आहे रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार, को पावर्ड बाय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स आणि वामन हरिपेठे ज्वेलर्स. मंडळी, आयुष्यात आपल्याला काही चुका खूप महागात पडतात. अशीच महागात पडलेल्या चुकीची गोष्ट आता तुम्हाला दाखवणार आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. टक टक. मैं एंटरटेनमेंट सर. चौगल्यांना कॉपी नका करू. ते सिनियर आहेत, परमनंट आहेत. तुमचं काय? आणि मुळात जर चौगल्यांना कॉपी करायचं असेल तर त्यांच्या चांगल्या गोष्टी करा. हे टॅक टॅक फालतुगिरी नका करू. ही कॉपी. सॉरी सर, मी परत येतो. मी येस आत येऊ सर. या 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 भोजने या. हा सर. बोला, काय काम काढलं? सर, इन्क्रीमेंट बद्दल बोलायचं होतं. इन्क्रीमेंट? इन्क्रीमेंट? हो सर. भोजने, तुम्ही आत्ता आत्ता जॉईन झालात आणि तुम्हाला लगेच इन्क्रीमेंट पाहिजे? सर, 2 आत्ता कमी पडतायत. म्हणजे? आत्ता आत्ता नाही सर, आत्ता 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 जॉईन झालो सर. 4 वर्ष झाली मला कंपनीला जॉईन होऊन. हा, म्हणजे तेच हल्ली हल्ली जॉईन झालात नाही का? पुन्हा सर 2 हल्ली हल्ली कमी पडतात. हल्ली 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 जॉईन झालो सर. 4 वर्ष. हा, म्हणजे जे काही असेल, हा, जे काही असेल, पण तुम्ही आता 4 वर्ष झाले तुम्हाला इन्क्रीमेंट मागायला लाज नाही वाटत? सर, सगळं सोडलंय सर मी. लाज लज्जा सगळं सोडलंय सर. हे बघा सर, शर्ट पण काढतो पण मला इन्क्रीमेंट द्या सर. नाही, हे बघा, तशी लाज नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे, अजूनही तुम्ही चुका करताय आणि वरती इन्क्रीमेंट मागताय. मुळात दर महिन्याला पगार द्यावा का नाही हा प्रश्न मला पडतो दर महिन्याला. माहिती आहे सर, चुका का होणार नाहीत? माणूस आहे मी सर. चुका करणं माणसाचा गुणधर्म आहे. आणि सर, खरंच मला जमत नाही. आता यंदा माझं लग्न करायचं आहे, वर्षभरात मुलं होतील, एवढ्या पगारात नाही जमत सर. सर, मी तुमच्या पाया भोजने, माझं नाईलाज आहे. प्लीज इन्क्रीमेंट करा सर, प्लीज. ही कोणती पदर मागायचो सर. इन्क्रीमेंट करा सर. भोजने, नाही सर, प्लीज. जनरल प्रॉब्लेम आहे. मी माघार घेणार नाही सर. नाही. हॅलो हॅलो हॅलो, एक सेकंड, उठ. बायकोचा फोन आला, उठ. हॅलो प्रसाद. हा, कोणाशी बोलतोयस तू? कोण बसलाय तुझ्या मांडीवर? वेडी आहेस का ग? उठ म्हटल्यावर मांडीवरच बसलेलं असलं पाहिजे. तू म्हणालास ना आता माझ्या बायकोचा फोन आहे, उठ म्हणून म्हणालास की नाही? भोजने पायावर पडले, त्यांना मी सांगत होतो की उठ. बायको कोण आहे ही भोजने? आणि ती तुझ्या पायावर का पडली आहे? अगं भोजने हा पुरुष आहे, स्त्री नाहीये. भोजने आमचे एम्प्लॉई आहेत. ते जाऊ दे, तू कशाला फोन केलायस? कुठे आहेस? मी तुझ्या ऑफिसच्या खाली आले. का? थांब ना, वर येते आणि सांगते. म्हणजे? नाही नाही, ऐक ऐक ऐक. मी ना वकिलाकडे जाऊन आली आहे. डिवोर्स पेपर्स आणले, ते तुझ्या तोंडावर मारायचे म्हणून आले मी. हॅलो सारिका, हॅलो हॅलो, ऐक. हे काय मध्येच काढलं हिने नवीन? काय झालं सर? अरे डिवोर्स पेपर घेऊन आले ते. ओ माय गॉड, हे काय? माझ्याकडनं काय चूक झाली मला कळत नाही. डिवोर्स पेपर एवढं मी काय करू सर? मला वाटतं कदाचित तुम्ही स्टेनो सोबतचे तुमचे मेसेज डिलीट केले नसतील. माइंड ऑफ लँग्वेज, तोंड सांभाळा. सॉरी सर. हा, मी नाही स्टेनोला मेसेज करत. काही बडबडताय तिकडे. मेसेज तर डिलीट केलेत. हे काय सर? नाही म्हणजे ही का आली आहे भोजने मला कळत नाही. हिचं काय झालं असेल? सारिकाला काही मागितलं होतं का मी? तिला काही प्रॉमिस केलं होतं का? आज तारीख काय? 28 तारखेला काय असतं? आज 29 तारीख आहे सर. आज 28 तारीख आहे. नाही सर, आज 29 तारीख आहे. 29 ऑगस्ट सर. आज 28 तारीख आहे. 29 ऑगस्ट नाही. अरे देवा, अरे आज 29 ऑगस्ट आहे. माझ्या बायकोचा बर्थडे असतो. मेलो 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 मेलो, मी माझ्या बायकोचा बर्थडे विसरलो. असं सर, केवढं मोठं पाप केले सर तुम्ही. आता कसं होणार सर तुमचं? त्यापेक्षा सर तुम्ही माझं इन्क्रीमेंट केलं असतं तर बरं झालं. काय संबंध आहे? काय संबंध आहे बायकोचा बर्थडे विसरण्याचा तुझ्या इन्क्रीमेंटचा? गेट आउट, गेट आउट.
पण सर गेट आउट. सर. माझं डोकं फिरलं. मला ती माझी सर, बायको येते. मी काय सॉरी सर. केक मागवायला पाहिजे. अरे मॅडम मॅडम या ना या 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 मॅडम या नाही या मॅडम या. हे बघा हा आपला स्टाफ आहे. मॅडम हॅलो मॅडम हॅलो मॅडम या ना. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मॅडम. थँक्यू सो मच. येस. पण आपण कोण, मी ओळखलं नाही. मी भोजने, आपल्या कंपनीचा एम्प्लॉई. भोजने, येस. तुम्ही एक एम्प्लॉई असून तुम्हाला माझा बर्थडे माहितीये, पण तुमच्या बॉसने सकाळपासून साधं विश पण केलेलं नाहीये मला. सो सॅड. तुम्हाला विषयही केलं नाही आणि मला इन्क्रीमेंटही दिलं नाही. काय ते? मॅडम प्लीज एन्जॉय युअर डे. एन्जॉय कसलं? आता तुझ्या बॉसचं एन्जॉयमेंट सगळे बाहेर काढते की नाही बघ. प्रसाद. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी. बस झालं प्रसाद. बंद कर सगळे नाटकं. तुझ्या एम्प्लॉईला माझा बर्थडे लक्षात आहे आणि तू सकाळपासून साधं विषय केलेला नाहीयेस. आता त्याने मला बाहेर विश केलं ते ऐकलंस ना तू? कोणी? म्हणून विश करतोयस ना मला आता? कोणी विश केलं? त्या भोजनेने. अरे भिकाऱ्या. अगं नाही ते अगं नाही, ते त्याला मी सांगितलं मॅडम येत आहेत, त्यांचा बर्थडे आहे, ते मी सांगितलं. त्याला कसं माहिती असेल तुझा बर्थडे? खोटं बोलशील, खोटं बोलशील. हे बघ, मला तर तुझं काही ऐकायचं नाहीये. खूप झालंय, अति झालंय. हे डिवोर्सचे पेपर्स याच्यावर सही कर. मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर. वेडीस का एवढं काय डिवोर्स वगैरे? एवढं काय प्रसाद? प्रत्येक वर्षी तू माझा वाढदिवस विसरतोस. मैत्रिणीचा वाढदिवस बरोबर लक्षात राहतात तुझ्या. हा, ती तुझी कोण ऑफिस मधली स्टेनो, कोण ती निमी, हा सिमी लाज नाही करेक्ट करतस मला. कोण सिमी, त्या सगळ्यांचे वाढदिवस लक्षात राहतात. रात्री 12ला बरोबर त्यांच्या घरी केक जातात, स्टेटसवर फोटो असतात, हॅपी बर्थडे असं की नाही? असं की नाही? बरोबर बायकोचाच बर्थडे कसा विसरतोस तू? कोण आहे मी? फालतू आहे मी? मला काही किंमत आहे की नाही? प्रसाद, बास झालं. मला नाही राहायचंय. हे अति झाले. आता या डिवोर्स पेपरवर सही कर. सही कर प्रसाद. डिवोर्स पेपर प्रसाद सही कर. मला नाही राहायचंय. अगं मी सगळं काही प्लॅन केलं. काय प्लॅन? सर आती हो सर. गेट आउट. गेट आउट. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मॅडमच्या बर्थडेचं प्लॅनिंग करून आलो होतो. तुम्ही सांगितलं होतं ना सगळं प्लॅनिंग कर मॅडमच्या बर्थडेचं सेलिब्रेशनसाठी जे लागणार आहे ते. ऐकलास? वेडा आहेस रे तू. मॅडमला मला सरप्राईज द्यायचं होतं, तू सांगितलं. सॉरी मॅडम. सांग आता काय काय आपण केलंय ते. मॅडम सर ना खूप एक्सायटेड सर. आज म्हणजे मॅडम आज तुमचा बर्थडे म्हणून त्यांनी MHJ इंटरनॅशनलमध्ये सूट बुक केलाय फक्त तुमच्या बर्थडेसाठी. MHJ इंटरनॅशनल, यू मीन टू से ते 7 स्टार हॉटेल समुद्र किनारी आहेत. येस. याने बुक केलाय. इट्स ओनली फॉर अ स्पेशल वुमन इन माय लाईफ. सरप्राईज द्यायचं होतं. आणि सर मी तुम्हाला ते पेमेंटची लिंक मोबाईलला सेंड केली, तेवढं करून टाका. येस व्हाय नॉट. ओ वाव, सी 35,000. 35,000. प्रसाद वाव. एक मिनिट मॅडम एवढंच काहीच नाहीये. 35,000 तुझ्यासाठी. हट. आणि मॅडम एवढंच नाही मॅडम, ऐका ना मॅडम. सर आहेत ना ऍक्च्युली खरं तर पूर्ण फ्लोअर बुक करणार होते पण अवेलेबल नव्हतं म्हणून मी स्वीट बुक केलं. येस. पण सर मी एकदा ट्राय करू का? फ्लोअर आहे का बुक? नाही नकोय. हवा नाही प्लीज एवढं नाही. आम्ही दोघंच आहोत. ठीक आहे, स्वीट इज फाईन. मॅडम तुम्हाला माहितीच आहे सरांना सरप्राईजेस द्यायला किती आवडतं. नाही हे बघा तुमच्यासाठी फक्त स्वीट नाही, हा नेकलेस सुद्धा बुक करून ठेवलाय. 1,35,000. प्रसाद, हा डायमंड नेकलेस आहे. हा खूप महागातला आहे. मग किती? 1,35,000. बापरे प्रसाद, येस. सो स्वीट ऑफ यू. आणि मी उगाचच चिडले यार तुझ्यावर. इट्स ओके. किती भारी आहे हा काय सर केवढं करतो. सर काय आवडलं केवढं करतो. हो ना सर. कधी कधी जास्तच करतो. हो सर.
सारिका ही इज माय फेवरेट एम्प्लॉय. माझा खास आहे, एकदम Good, खास एम्प्लॉय आहे good, माझा. थँक्यू सर. हा आणि सर मी पेमेंटची लिंक तुम्हाला मोबाईलला सेंड केली आहे, तेवढं करून घ्या हां. कारण त्या ज्वेलर्सवाल्यांनी नेकलेस होल्डवर ठेवलाय ना ते. हे बघ कसं आहे, मला आवडलंय पण सारिकाला आवडलं काय बघितलं पाहिजे ना. मला वाटतं आवडलंय? सारिका नाही हे बघ किंमत इश्यू नाही आहे. 1,35,000 इट्स ओके, तुझ्याकडे काही आहे. पण मला वाटतं असं माझं मत आहे, ही 15,000ची अंगठी तुला जास्त आवडेल बघ जरा. ही नाही छान आहे ही, पण प्रसाद अरे तू चूज केलास, मला का नाही आवडणार हा नेकलेस? कसला भारी यार, मला आवडला. चॉईसचा प्रश्न नाही आहे, म्हणजे माझं चॉईस काय, मला हा 20 रुपयाचा रुमाल पण आवडलाय, चालेल तुला? नाही नाही पण नको ना. सर आता नेकलेस मॅडमना नेकलेस आवडलाय ना. ऑफकोर्स मला हाच आवडला. आता नेकलेस तुम्ही फक्त ते पेमेंटचं बघा, मी डिलिव्हरीचं बघून घेतो. हां सर. येस सर. जा डिलिव्हरीचं बघ. हा जा डिलिव्हरीचं बघ. एन्जॉय मी करतो. येस मॅडम ते फक्त देता. हो हो मी लगेच करून घेतो. करताय ना. येस सर. आय लव्ह माझा विश्वासच बसत नाहीये. तू आणि मी तुला वाटतं मी बर्थडे विसरलोय तुझा. नाही रे, पण इतक्या वर्षात तू कधीच असं नाही केलंस. आणि आज म्हणजे एवढं प्लॅनिंग की डायरेक्ट 7 स्टार हॉटेल आणि आता डायरेक्ट डायमंड नेकलेस. माझा खरंच विश्वास बसत नाही. सारिका. आय एम रिअली सॉरी, खरं सॉरी. मी तुझ्यावर चिडलं ते डिवोर्स पेपर घेऊन. एवढं काहीच नाहीये ग. मी तुझ्यासाठी चंद्र सुद्धा आणू शकतो. प्रसाद सगळं छान चाललंय ना, मग ही नौटंकी कशाला? सांगतोय जस्ट. नाही हरकत नाही, पण मला खूप आवडलं. तू खुश आहेस ना? दॅट्स इट. मी खूप एक मिनिट खुश आहे, सर. प्रसाद. सर एकच मिनिट. काय या गर्दी करू नका, रांगेत या, रांगेत या. हे काय चाललंय? आता काय आहे? एक सेकंड, सगळा स्टाफ आतमध्ये काय होतो? हॅलो या. एक सेकंड, हे काय चाललंय? भोजने? सर तुम्हीच सांगितलेलं ना आज मॅडमचा बर्थडे आहे, तर आज त्या बर्थडे निमित्त आपण सगळ्या स्टाफना त्यांच्या फॅमिली मेंबर बरोबर दिवस घालवण्यासाठी सुट्टी देतोय म्हणून. मी बोललो प्रसाद मी बोललो बोललास ना तू? वाव. मी बोललो. आणि मॅडम हां. सरांनी फक्त सुट्टी देतोय असं सांगितलंय, हां. पण तुम्ही डिक्लेअर करावं अशी आमची इच्छा आहे. Why not? का नाही आवड? ए ऐका, तुम्हाला सगळ्यांना आज सुट्टी. आणि ऐका उद्या पण माझ्याकडून सुट्टी. आणि ऐका परवा पण. एक मिनिट. चालेल रे, जाऊ दे. आजचा दिवस तसाही हाफ डे मध्ये गेला ना, राहू दे ना 2 दिवस सुट्टी. हा म्हणजे तू बोलते तुझा बर्थडे मी का नाही हे करू शकत? Thanks. थँक्यू. सुट्टी. आणि मॅडम एवढंच नाही, सर एवढ्यावरच थांबलेलं नाहीत. नाही आज तुमचा बर्थडे आहे. भोजने बदल आहे, सरप्राईज. ओके मला सांगू द्या सर, आज तुमचा बर्थडे आहे ना मॅडम, म्हणून या शुभ मुहूर्तावर आम्हा सगळ्या स्टाफ मेंबर्सचं इन्क्रीमेंट करायचं त्यांनी ठरवलंय. माय गॉड. आणि त्या सगळ्यांना तो चेक तुमच्या हस्ते द्यायचा असंही त्यांनी घोषित केलंय. बापरे. चौगुले प्रसाद. चेक आणलंय ना? हो चेकबुक आणलंय सर. सर प्लीज सर. तू थांब. Excuse me. फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा, बायकोचा बर्थडे आजच आहे फक्त. प्रसाद खूप माझा मोठ्या मनात विश्वासच आहे. बसत नाही यार. Yes, तू yes. इतकं सगळं म्हणजे सगळ्यांना इन्क्रीमेंट वगैरे. तू घे पहिला, घे. नाही, याच्या हातून घे. Okay. घे. अरे ठीक आहे अरे, तू दिला काय मी दिला काय? थँक्यू मॅडम. हा घे. पण थँक्यू. मी इमॅजिनच केला नव्हता माझा असा बर्थडे कधी. पोपट मॅडम तुम्ही खूप काय पोपट मॅडम काय नाव नाही मला माहिती नव्हतं. सारिका. पोपट म्हणजे पोपट काय? साडीवरून असाल आणि लाल आहे ना लिपस्टिक म्हणून मला झालं. थँक्यू. इट्स ओके, इट्स ओके. हे घे सारिका. प्रसाद किती अरे, भारी असतो तुला मोरे? माहित हो, हो. नाही? ते सोडलं. हो हे धरलं ना. अच्छा. त्याच्यामुळे गौरव मोरे ना. हो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम तुम्ही शताशुई व्हा मॅडम प्लीज. काय हुआ? मोरे शताशुई नाही शतायुषी असा शब्द आहे तो. हा ते काय झालं, चेक आहे ना आला. मॅडम ऐका ना, माझं ना लोन वर्षभर झालं सँक्शन होत नाही. मी सगळं भरलेलं आहे, फक्त जरा सरांची सही करून घ्या ना. लोन सँक्शन करून द्या ना प्लीज मॅडम प्लीज. सर खुश आहेत आज. हो, आज पशु तर- बेबी दे ना लोन सँक्शन करून. एक सहीच तर हवी आहे. हो सर थँक्यू मॅडम. आणि तुम्ही दरवर्षी ना आमच्या ऑफिसमध्ये या, आम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू. बरं लात घालायच्या आधी निघा, पटकन निघा. सेलिब्रेट करा, घरी जाऊन करा. निघा. भोजने हां असं ते.
बेबी जर खाली गाडीजवळ थांबतेस. का रे? अजून एक सरप्राईज आहे तुला. माय गॉड नाही. Yes. लवकर येशील. हा. आपल्याला लंचला जायचंय. लगेच. प्लीज लगेच ये. लगेच. भोजने भाऊजी, येस मॅडम. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे हे जरा वेगळंच झालं आता. होय. थँक्यू. आणि घरी जेवायला नक्की यायचं. नक्की नक्की येणार मॅडम. नक्की भेटूया. Yes, yes. बाय. Once again, happy birthday, madam. थँक्यू थँक्यू. बाय. सर कसं डोकं चालवलं सर. तुमच्यावर आलेलं एवढं मोठं संकट मी कसं हुशारीने टाळलं. सर आता या बदल्यात प्रमोशन तर व्हायला पाहिजे सर. प्रमोशन देणार ना भोजने. येस. का नाही देणार, प्रमोशन देणार मी. आपलं चंद्रपूरचं युनिट आहे ना, हां. तिकडचा तू आजपासून हेड. तिकडे काय प्रोजेक्ट आहे सर? तिकडे आपला वेगळा प्रोजेक्ट हां. आहे. जंगलात जे हरणं पळतात ना, त्यांच्या लेंड्या पळलेल्या असतात, त्या उचलायच्या, गोळा करायचं, हे आपलं प्रोजेक्ट आहे. त्याचा तू हेड. असं नका करू सर. हा, असं नका हत्तीचं करू. लीद उचलायचं आहे, घोड्याचं हे करायचं. सुपर हिट परफॉर्मन्स. मज्जा आली. सई, तुला कसं वाटलं हा परफॉर्मन्स? कडक परफॉर्मन्स होता. हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा बघितलंय आणि ते फारच भावलं, मला फार आवडलं. ओंकार, काय शातीर दिमागवाला निघालास यार तू. भावा, तुझी अशी तारांबळ जेव्हा जेव्हा होते तेव्हा मला फार वाईट वाटतं, पण तारांबळ होत असताना तू ॲक्टर म्हणून जे काही बाहेर येतं तुझ्या परफॉर्मन्समधून ते फारच सुंदर असतं. रसिका मस्त. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रिया या परफॉर्मन्सला रिलेट करतील आणि मला ह्याचाही घटनाक्रम फार इंटरेस्टिंग वाटला आणि फार आवडला. मस्त. प्रसाद दादा. वाह, मजा आली, खूप मजा आली. वेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली सगळ्यांची. प्रसाद तुझं, ओमकार तुझं, रसिका तुझं, पण सगळ्यांचा सहभाग खूप उत्तम होता. मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की 364 दिवस घर शांत ठेवायचं असेल तर एक दिवस लक्षात ठेवलाच पाहिजे. वा वा. मी आजपर्यंत कधी माझ्या बायकोचा वाढदिवस विसरलो नाही आहे, ना माझ्या मुलांचा वाढदिवस विसरलो आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरू होतो तेव्हा माझ्या दोन्ही मुलांचे वाढदिवस, माझ्या बायकोचा वाढदिवस आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस, या 5ही तारखांना मी गेली 15 वर्ष काम करत नाही आहे. त्यामुळे ते तेवढंच त्यांची तेवढीच अपेक्षा असते आणि ती प्रत्येक नवऱ्यानी पूर्ण केलीच पाहिजे, या मतावर माझा ठाम विश्वास. फार गोड विषय होता आणि फार गोड पद्धतीने साकारला तुम्ही. मजा आली. मंडळी, संशय आणि भीतीचं भूत कधी तुमच्या मानगुटीवर येऊन बसेल काही सांगता येत नाही. आज इथं पण त्याचा संचार होणार आहे, ज्याची गोष्ट तुम्हाला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल वेशराम आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. अरे एक चप्पल दे ना माझी, एक चप्पल दे. काय काय म्हणालास? नाही देत जा म्हणाला. अरे कावऱ्या, कुत्रा पण मराठी बोलायला लागला नीट. एक कळत नाहीये, कुत्रा मराठी बोलतोय का मला कुत्र्याची भाषा यायला लागली आहे. ए दे ना, ए दे ना चप्पल. शिवी घातली बहुतेक. तुला सांगतो ना, आजचा दिवसच खराब आहे रे. दिवसभर पावसाची रिपरिप आहे आणि त्यात 11ची गाडी होती पशा. 4 तास लेट झाली. काय करायचं तर मला सांग बघू तू. इतकं डोकं फिरलंय ना यारा, शपथ ना. नशीब इथे वेटिंग रूम तरी आहे, इथे जरा बसता तरी येईल. एक चप्पल घालून कसं तरीच वाटतंय रे, पण काहीतरी आशा आहे, कधीतरी मिळेल दुसरी. बघू आता. अरे TV सुद्धा आहे, रिमोट असेल कुठे. अरे वा. ऐकूया सविस्तर बातम्या. एमेजेपूर रेल्वे स्टेशनवर काल विचित्र गुन्हा घडला. रेल्वे स्टेशनवरच्या वेटिंग रूममध्ये बसलेल्या एका 45 वयाच्या इस्माचा एका अनोळखी स्त्रीने डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केला. गुन्हेगारी स्त्रीचा एक साथीदार सुद्धा या गुन्ह्यात सामील होता. स्त्री आल्यानंतर काही वेळाने तिचा साथीदार आला
आणि दोघांनी त्या सहप्रवाशाला बोलण्यात गुंगवून ठेवले आणि नंतर डोक्यात वरवंटा घालून ठार मारून त्याच्याकडील रोख रक्कम, सोन्याची चेन आणि अंगठी लुटली. गेल्या महिन्याभरातील ही 5वी केस आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. आता बघूया प्रसादोक यांचे कथाकथन. चुकलेली कटिंग अर्थात लादलेली फॅशन. अरे झोप पण येत नाही रे. झोप ना पॅकअपच्या वेळेसारखी असते, येता येत नाही, वाट बघायला लावते. काय करताय? काय करताय? हलका आहे फार, जड नाहीये. पूर्वीचे वरवंट ना जरा जड होते. हा बरोबर. हे हलका आहे एकदम. ते आता बाहेर पाटा वरवंटावाली होती ना, तिच्याकडनं विकत घेतला. बरं आहे ना? बरं आहे. म्हणजे पाटा आणि वरवंट दोन्ही होते, पण मी म्हटलं कशाला पाटा, वरवंटाने काम होईल. वरवंटाने काय काम करायचंय तुम्हाला? ठेचायला बरं पडतं ना. काय? आलं लसूण. आलं लसूण. आलं मग मला हे काय सांगताय? वरवंटाची माहिती मला काय देताय? तुमचं डोकं एकदम वरवंटासारखंच आहे म्हणून. तुम्ही माझी मस्करी काय करताय? गंमत केली हो. सॉरी सॉरी. ठीक आहे हरकत सॉरी. हरकत नाही. मी जरा आता जस्ट एक रेस्ट घेतो. हा तिकडे लांब असं ना पिशवीच्या जवळ. नाही वरवंट नाही वाटलं की तुम्हाला उत्सुकता? नाही उत्सुक. बघा ना वरवंट कसा आहे बघा. हे बघा. नाही एक मिनिट. हे बघा ना हातात घेऊन बघा. सांगा अंदाजे कितीला असेल सांगा बरं. मला नाही माहिती. सांगा तर. लांब ठेव. हातात घेऊन बघा ना. हातात नाही. बघा ना हातात. हे नाही बघा ना हातात घेऊन बघा. अरे नाही घेऊ शकत मी. मला कशाला देताय? 200 रुपये फक्त. अरे वा बस एवढंच ठीक आहे. नाही एक मिनिट. फक्त 200 रुपयाला. नाही ना मला माहिती नका देऊ ना वरवंट्याची. मी मागितलीच नाही ना माहिती. सॉरी. जस्ट थोडा वेळ हे करायचं होतं, रिलॅक्स व्हायचं होतं. बापरे तुम्ही उभे का? बसा ना बसा. नाही बसतो मी. सॉरी तुमची झोपमोड झाली का? सॉरी सॉरी एकदम सॉरी. हा मी झोपा. हो नाही झोपणार नाही मी. नाही झोपल्यानंतर मी नाही झोपणार नाही मी. मला झोपायचं नाही ऍक्च्युली. झोपा. माझं काय, मी आपले एकदा बोलत बसले ना की बोलतच सुटते. बोलत कळतच नाही. खूप घाणेरडी सवय आहे माझी. तोंडावर ताबाच नाही माझ्या. दिसते तुमच्याकडे बघून ताबा नाही. नमस्कार मी मृदुल सडपातळे. आपण मी समीर टॉम क्रूज आहे. समीर टॉम क्रूज आहे. टॉम क्रूज आहे. तुम्ही सडपातळे असू शकता, मग मी टॉम क्रूज आहे का नाही असू शकत? फारच विनोदी आहात तुम्ही. खरं आडनाव सांगा ना. समीर चौघुले. हो का? वा वा. नमस्कार. हा नमस्कार. माझं इथेच आहे, 12 किलोमीटरवर गाव आहे माझं. येवले नगर. तुम्ही कुठले? माझं लांब आहे, खूप लांब आहे. म्हणजे नाहीच आहे एकदम हे आहे म्हणजे. अरे बापरे कुठे नाहीच दिसतच नाही. लांब आहे ते. नाही तुम्ही गप असे लांब का? नाही हे परफेक्ट आहे. मी इथे बरोबर आहे. नाही दाराजवळ करेक्ट आहे माझं. काही प्रॉब्लेम नाही. मी इथे ओके. आय एम ओके. काहीच टेन्शन नाही आहे. हॅलो. अबे मी निघालो ना. तू कुठं आहेस? अबे उद्याचा एपिसोड आपण तो मर्डर केसचा करू राहिलो. अबे
मी काय करतो आता ते रेस काय मायले आतमध्ये बसतो रे मी. हॅलो 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 आवाज येऊ राहिला ना. हां अबे बॅग घेतलो ना बे, बॅग आहे ना माझ्याजवळ. हे बाय मला शिकवू नको. हे बाय बॉडी त्या बॅगेच्या अंदर कापून टाकायची आहे ना. तू मले काय सांगू राहिला. अबे आहे ना बे. अबे चैनवाली आहे म्हणजे बे 2 चैनी आहेत. दोन्ही चैना उघडल्या की माणूस अंदर. समजला ना तू. आणि हे बा मला तू शहाणपणा शिकवू नको. बॅगेमध्ये बॉडी टाकाचा माया अनुभव जास्त आहे. प्रिया आहे काय नाही आहे. म्हणून तुला जेवढं सांगू राहिलं तेवढं ऐक आणि शहाणपणा करू नको. समजला ना. चल फोन ठेव. अरे ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. म्हणजे इथे भेटलो आपण चौथ्यांदा. मेश्राम. हो मेश्राम. हा तुम्ही मेश्राम ना म्हणून तुम्ही विश्रामगृहात भेटता. काय कसं आहे तुमचं सगळं. चालू बरं चाललंय सगळं. हो ते तर चालूच आहे आपलं. काय खून दरोडा वगैरे सगळं. हो हे काय हे बॅग आज काय मर्डर का. आज मर्डरच आहे. भारी आहे एकदम. हे जाम डेंजरस आहे. आपण कोणालाच घाबरत नाही. आपण कशाला काय घाबरायचं. आपलं काय कुठे साली घड्याळ चालून राहिली. किती वाजले. किती हे 12:15 रात्रीचे. हो ना. हे साला घड्याळ ना चालू राहिली पण मरण आज कोण ना कोणतरी. कोण मरणार आहे. मरण आता काय म्हणाल तुम्ही. मरणार कोण आहे. हे ट्रेन लेट येऊ राहिली ना तर माय काम बोंबलतील ना. ते ठीक आहे. मरणार कोण आहे. आता काय म्हणाला तुम्ही. नाही नाही आपण कसं म्हणजे काम नाही झालं तर कसं अरे मरते झाला आता तसं म्हणून राहिलो मी. अच्छा अच्छा. तुम्ही एकदम मनावर नको घ्या ना. मी असं बोलून हे करतो. तुम्ही काय टेन्शन काय घेऊन राहिल्या. तुम्ही कशाला टेन्शन घ्यायचं. बसा निवांत बसा. टेन्शन कशाला घ्यायचं. आपल्याला हे काय टेन्शन कुठलं काय. दादा आज काय आपलं घर नाही. नाही काय काय ट्रेन 4-5 तास लेट आहे. अरे बापरे. आपल्याकडे खूप वेळ आहे. हो ना. एकदम निवांत वेळ आहे. वेळच आहे सर. चिक्कार वेळ. मी तर गरीबच आहे. मी पैसेच नाहीत माझ्याकडे. हॅलो हां बायको. हां अर्धी भाकरी आहे घरी ती खाऊन घे. मी तर उपाशीच आहे. आपल्याकडे तर पैसेच नाही आहेत. हां अगदी आत्ता ह्या क्षणाला चोर आला तरी काहीच नाही आहे आपल्याकडे. हां तू खाऊन घे. हां भाकरी खाऊन घे. मी राहतो उपाशी. हां आणि घराबाहेर पडलीस तर मग उधारी कुठे मिळते का बघ. हां ठेवतो मी. गरीबच असल्यामुळे नाही. उपाशी आहे ना. हा उपाशी आहे. हे बघा माझ्याकडे ना जेवणाचा डबा आहे. धर घ्या. नाही एक मिनिट. नाही मला बसूया ना. तुम्ही त्याच्यात काहीतरी नाही मला नाही नाही नकोय सांगितलं. ह्याच्यात भाजी भाकरी आहे खा. नाही जाताना माणसाने उपाशी राहू नये. या जाताना म्हणजे कुठे जाताना. प्रवासाला जाताय ना तुम्ही. पण मला प्रवासाला जाताना उपाशी राहू नये. मला खरंच नको आहे. मला अरे घ्या ना. ते बाई सांगू राहिली एवढी पोतीडकी ना तर घ्या ना. जेवण घ्या ना. मी भरवते. अरे मला काय मला काय मला खरंच नका. इच्छाच नाही. बरं बाई नका जेवू. असं आहे उपाशी राहिला ना माणूस तरी स्वाभिमान किती महत्वाचा आहे बघा. हॅलो 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 आवाज येऊ राहिला का रे. हा ते हत्यारं कुठे आहेत रे. हत्यारं गाडीमध्ये पोचवल्या का सगळ्या. नाही अबे बटे कशा अबे मला येऊ दे बे तिकडं. अबे तुम्हाला तर पाहतोच बे मी. कुठून बी हत्यारं पैदा कर ते मला सांगायचं नाही. तू काय हत्यारं पैदा कर ना आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. हॅलो हां पोलीस कमिशनर बाबा. बाबा हां पोलीस कमिशनर बाबा. बोला मुलगा बोलतोय तुमचा. हां कसे आहात. हां मी ठीक आहे. हां इकडे आलेलो आहे डोंगरपूरला.
हां इथं ठीक आहे. हां इकडे आहे वेटिंग रूममध्ये आहे मी. एक बाई माणूस आहे, एक माणूस आहे. हां काय मला धोका नाही काही. हां एवढंच सांगायचं होतं की तुमच्यासारखे बाबा आहेत, त्याचा अभिमान आहे तुमच्या मुलाला. कमिशनर बाबा चला ठेवतो, एवढंच सांगायचं होतं. वा, तुमचे बाबा पोलीस कमिशनर. आणि हे म्हणजे एवढे मोठे पोलीस कमिशनर आहेत. हा कमिशनरचे कमिशनर मोठे. हा एरिया त्यांच्याच अंडर येतो. हा डोंगरपूर एरिया त्यांच्याच अंडर. डोंगरपूर एरिया त्यांच्याच अंडर येतो. काय नाव त्यांचं? हे आहे जगदीश चौगुले. अच्छा. येस. हे कमिशनर मध्ये टेन्शन वाला काम असतं. अरे टेन्शन म्हणजे खूप काम असतात. आणि तुम्हाला सांगू सांगा ना. गुन्हेगारांना अट्टल आहे इकडचे, डेंजर आहेत इथले. पोलिसांना जुमानत नाही. कमिशनरला पण नाही. एकदा त्यांनी ठरवलं ना की ठरवलं, सांगता येत नाही. काय हो भाऊ? हाँ अंडरवर्ल्ड डॉन नूरा. हाँ चाचा बोलो, नूरा चाचा. हाँ ये इधर हमका डूंगरपुर का. हाँ वो है, ये है ना अभी हमका इधर वो काम का आओ तो फिर वो अकेला है गांव का. काय बोलतायत ते कळते का? नहीं हो नहीं अरे तुम वहाँ का हमको बाल को कैसा धक्का कौन मार को. हाँ वो है. हाँ अरे हम है चाचा हमको वैसा है क्या. हाँ तुम किधर है. हाँ दुबई में है. दुबई. हाँ दुबई. क्या अरे बाप रे, तुम्हारा साथीदार गुंड इधर डूंगरपुर गांव में है. स्टेशन के नजदीक है. एक हाके के अंतर पे है. अरे बाप रे, मेरे को मालूम ही नहीं था. कभी ऐसा अड़चन आएगा तो हम हाक मारेंगे हम. बाकी कैसे है चाचा बाकी. हाँ आयशा चाची को हाँ नमस्कार बोलो. रखते. तुमच्या केवढ्या ओळखी आहेत. अंडरवर्ल्ड. हा म्हणजे बाबा कमिशनर, इकडे डॉन चाचा. नूरा डॉन. नूरा मजा होतो आपण. कसं मला टेन्शनच नसतं, मी सेफच असतो. कारण मला माहितीये मला काय झालं तर नूरा 2 मिनिटात माणसं पाठवणार, बाबा ते करून ती जीप पाठ. आपण सेफ आहे. आपलं काय तुम्ही कशाला एवढं घाबरताय. घाबरायचं कशाला. नाही मी सेफ आहे, मला टेन्शनच नाहीये. काही टेन्शन किती घेऊन राहिला तुम्ही. नाही घेवायचं नाही टेन्शन. नाही पण ना तुम्हाला सांगते दादा, मी ना एक गोष्ट वाचलेली दादा बरं का. एक ना अशी माथे फिरू बाई आहे माहिती का, डोकं फिरलेली एकदम. ती ना एका माणसाच्या डोक्यात वरवंटा घालते आणि तो जागच्या जागी मरतो. त्या बाईचा पत्ता अजून लागलेला नाहीये, पोलीस शोध घेत आहेत. सत्य घटना आहे. अरे बापरे, म्हणजे ते फिरत असेल कुठं बी. मग खरं तर ना त्या माणसाचं चुकलं. ती बाई आपली त्याच्याकडे मागत होती, पैसे मागत होती, चैन मागत होती, देऊन टाकायचं ना. या माणसाचा शहाणपणा नडला माहितीये काय. गेला ना जीव. मग उगाच दिलं असतं तर मग राहिला असता, बचावला असता. हकनाक मारला गेला ना. कसे शहाणपणा करतात लोक. आमच्या फील्ड मध्ये तर असं तर रोजच चालते. मग काय विरोध केला की मेला. असं कोणी तमा नाही बाळगायचे. डायरेक्ट हे घड्याळ घ्या. हे 500 रुपये. हे उरलेले 500. काय करताय. आतल्या खिशात सुद्धा थोडे आहेत. दादा हे देतो. हे काय करताय. नाही सांगतो. आणि एकदम आतल्या खिशात आता काढू नाही शकत. 30 रुपये ते पण देतो. शेअर रिक्षासाठी घेतले होते. एक मोबाईल ठेवा. नको मला नका. काय करता तुम्ही. मला नका मारू. सगळे पैसे दिले मी. शहाणपणा नाही. काय करताय. पाया पडतो तुमच्या. काय करताय. मारू नका. नाही कोण मारतो तुम्हाला. हे घ्या. बायकोलचा एकुलता एक नवरा. रडू नका तुम्ही. रडू नका. कोण मारते तुम्हाला. बापरे. अहो तुम्ही मला दरोडेखोर वगैरे समजलात का. नाही तुम्ही बसा. वरवंटा घेऊन फिरते. कोण बाई फिरते वरवंटा. नाही ते कसं ना शहरात मिळत नाही तर म्हणून गावातून विकत घेतला बाकी की नाही. आणि मी चांगल्या घरचे हो. माझा नवरा PSI आहे. तो बॉम्बे सेंट्रलला मला घ्यायला येणार आहे. अच्छा असं काही नाही. हे म्हणाले ना ते बॉडी कापून वगैरे बॅगेत टाकायचे. हे फिल्म लाईन वाले आहेत ते. मला मी क्रिमिनल सिरियलचा प्रोडक्शन मॅनेजर. अच्छा म्हणजे त्यांचा दत्तू.
ऍक्च्युली मागे मला भेटले होते ना तेव्हा मला पण अशीच भीती वाटली होती. म्हटलं बापरे गोड आहेत, खून दरोडा. मग नंतर कळलं की असे. तर आमच्या यांना PSI आहेत ना, त्यांना सांगितलं होतं, म्हटलं या या लवकर या, इकडे किलर आहे, सिरियल किलर. तर हे सिरियल वाले निघाले. अरे बॅग कायला घेतलं माहितीये काय? आमच्या त्या सिरियल मध्ये ना सीन आहे, ते एक बाई बॉडी कापते आणि याच्यामध्ये तुकडे करून करून ह्याच्यात ठेवते आणि मग नंतर ती घेऊन जाते. अच्छा 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 असं सीन आहे. बघा उगाच तुम्ही घाबरत होता. काय गोंधळ झाला, मी इकडे आलो ना तेव्हा टीव्ही लावला हो मी. तर टीव्हीवर एक बातमी होती की एक बाई एका पुरुषाच्या डोक्यात वरवंटा मारते आणि त्याचे सगळे पैसे दागदागिने वगैरे घेऊन पळून जाते. अशी केस घडली होती, ती दाखवताना सांगितली, बघितलं, ऐकली, म्हणून माझा गोंधळ. म्हणून तुम्ही मगापासून मला घाबरताय. मला तसं झालं. असं काय, एखादी घटना घडली की लगेच आपल्या बाबतीत थोडीच घडते. मग काय तर बरोबर. आपण उगाच ते पूर्वग्रहून घाबरायचं नाही. बातम्या काय चालूच असतात. आता पण आपण लावलं तरी 1000 बातम्या दाखवतील. नक्की बघा तिथे बोलतेच आहे. आजच्या ठळक बातम्या. एका टेम्पोवाल्याने टेम्पोतल्या 3 प्रवाशांचा खून करून त्यांची प्रेते दरीत फेकून दिली. पोलिसांनी अनोळखी वाहनांमधून अनोळखी व्यक्तीसोबत प्रवास करू नये अशी नागरिकांना सूचना दिली आहे. हे अशा सतत असतात ना, आपल्याला असं वाटतं हे खऱ्या झाल्यात पण बातम्या. आता कसं आहे, गावागावच्या बातम्या येतात ना, सगळ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. पण म्हणून ते घाबरत कशाला, येऊ का? अवध राहिलं. अरे येऊ का? नमस्कार. नमस्कार. ट्रेन आहे ना, अजून 5-6 तास काही येणार नाहीये आणि मी चाललोय नाशिक पर्यंत. माझा टेम्पो आहे, येता का? नंतर नाशिकवरून जा ना मुंबईला. 400 रुपये पर सीट. ट्रेन येणार नाही 5 तास नाही, मला तर वाटतं येणारच नाही. चला हो साहेब. जा तुम्ही जा, पहाटेपर्यंत इथेच बसणार, इथून परत आमच्या घरी जाणार तिकडे. साहेब असं करू नका. बरं, एक काम कर, चला. क्या बात है, क्या बात. अतिशय सुंदर विषय आणि अतिशय सुंदर ट्विस्ट. मजा आली. वा वा वा. हास्यरसिक सई. संशय आणि भीती या 2 इमोशन्समुळे माणसाचं काय होऊ शकतं हे आपल्या स्टाईलमध्ये तुम्ही इथे दाखवलं आणि त्याची फार मजा आली. ज्या ज्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून आपण ऐकतो त्याचा आपल्यावर किती आणि कशा प्रकारे परिणाम होतो हे या परफॉर्मन्समधून खूप छान लोकांपर्यंत पोचेल. तर मला सगळ्या ऑडियन्सने एवढीच विनंती करायची आहे की कायम आपण अलर्ट राहिलं पाहिजे, आपले डोळे कान उघडे असले पाहिजेत आणि अशा परिस्थिती जर आपल्यावर आल्या कधी तर त्याला नेटाने सामना आपल्याला करता आला पाहिजे. फार सुंदर, फार मजा आली, फार मस्त रंगवलं आणि खूप हसलो. थँक्यू. वा 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 वा. प्रसादा. वा, फार उत्तम कल्पना होती. मला गंमत याची वाटते की कुणाल आणि विशाखात तुम्ही इतकी ती दोन्ही कॅरेक्टर्स लो प्रोफाईल ठेवली, त्याच्यामुळे ती जास्त भीतीदायक वाटत होती. समोरच्याला भीती वाटण्याकरता नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला ॲग्रेसिव्हलीच काम करणं गरजेचं असतं. ते इतक्या साधेपणाने तुम्ही केलं, त्यामुळे त्याला ते जास्तीत जास्त खरं वाटलं आणि त्यामुळे तो त्याच्याकडचा ह्युमर जास्त छान बाहेर आला. फार मजा आली. सम्या, ब्रिलियंट रिॲक्शन्स होत्या आणि त्या इतक्या अनएक्सपेक्टेड आणि इतक्या सरप्राईज्ड रिॲक्शन होत्या सगळ्या प्रत्येक वेळेला. म्हणजे अचानक तुझा बाबा कमिशनर काय होतो, अचानक तुझा चाचा नूरा कसा होतो आणि काय. पण मला गंमत अशी वाटली की एकीकडे तुझा बाप कमिशनर आहे, दुसरीकडे तुझ्या बायकोला खायला अर्धी भाकरी आहे. फॅन्टॅस्टिक ह्युमर, फॅन्टॅस्टिक, मजा आली. मला वाटतं आमिर हडकर आणि मंडळींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. गुड जॉब गाईज. मंडळी, सासूबाई आणि त्यांच्या 2 सुना आल्यात साडी खरेदीला. बघूया त्यांची ही साडी खरेदी कशी चालली आहे ते. काढली बघ बरं. हा जास्त उठा. ते खाल्ल्या अंगून ती आहे बघ, ती बघ ती. तशा बरं आहेत ना साड्या. हो अहो आई, माझी आई म्हणाली की इथे ना साड्यांच्या खूप व्हरायटीज आहेत रिझनेबल रेट मध्ये. रिजनेबल? हो. स्वस्त म्हण. त्या घरच्यांना स्वस्तातलं सामान घ्यायची सवय झाली. फुकटे कुठले. अहो गप बाळ रडन, गप झोपले. फुकटे म्हणाले बाई. फुकटे नाही तर काय,
हिच्या आई गटारीला रस्त्याने खरवडू खात होती. चिकनचे पुसण्याचे वरपले आणि डब्यात दिले ते वेगळेच. माझ्या आईला चावत नाही म्हणून 2 कलेजीचे तुकडे वेगळे काढून ठेवले होते. मऊ असतात म्हणून कसं बोलतात माझ्या आईला. कलेजीचे तुकडे दिले होते ना, मग तांगड्या कशाला तोडायली? एवढंच चिकन एक्स्ट्रा खाल्लं तर कसं बोलतात माझ्या आईला. तू पुढे आलोय आपण, दुकानात आलोय साड्या घ्यायला. पुढे त्यांच्या गप 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 ते बघ ते रडायला लागलं. टाकी रडती म्हणून. गप गप गप. काय हो आई, बरं दिसतं का? सुनाला असं रडवतात काही तर दुकानामध्ये? मी काय ना रडू मग? हिला काय गाळा काढायला कारण लागतं का? घ्या या पण नवीन पीसेस आहेत. ह्याच्यातून पण बघा छान साड्या आहेत अगदी. तुमच्या सिलेक्ट झाला का? नाही बघतोय. हो बघा एकदम मस्त मस्त क्वालिटीचा माल आहे. समीर चौगुलेंच्या पंच सारखा A1 क्वालिटीचा माल. घ्या बघा. विकताना सगळे असेच म्हणतात. एका दुन्यात पार गौरव मोरे होऊन जातोय त्याचा. आई बघा ना, हिचा रंग बघा काय सुंदर आहे. बघा ही चांगली दिसेल, ही चांगली दिसेल. नाही ठीक आहे ती. मी काय म्हणते, आई ही बघा ही साडी घ्या. ही साडी चांगली दिसन तुम्हाला. बघा चांगला कलर. ही साडी चांगली दिसल. अहो चांगला भडक कलर आहे. अगं डोळ्यात का सागर गोटे तुझ्या. ही घे तूच घाल. काय करत आई? ही बघा ना, ही बघा, ही एकदम सुंदर दिसेल तुम्हाला. बया आता मी बोलले तर तुला रडायला येतं. जरा गप बस तिथं. बया ओ आई, आत्याबाई ही साडी तर लय भारी दिसन, उठून दिसन बरं का तुमच्या. अगं ही साडी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते ग. नाही हो, बघितल्यासारखी नाही. तुमचीच साडी आहे ती. तुमच्याच साडीचा पदर दाखवत आहे तुम्हाला. ह्यांचीच साडी आहे. हाय का माया कुठं ध्यानात येत आहे. मला वाटलं एवढा मोठा ढिगोल बसला इथं. साड्यांचा ढिगोला इथं एवढा मोठा मांडलाय तुम्ही. माया ध्यानातच नाही आलं बाया. तुमची साडी कुठली, ह्यांची साडी कुठली. नाही काही हरकत नाही. इथे होतं सगळ्या बायकांचा हाच गोंधळ होतो. कधी तर बायका स्वतःची साडी दाखवतात आणि सांगतात हीच द्या. काय बोलणार आता. माझं तेच झालं बघा, नेमकं तेच झालं माझं. आई ती बघा ना किती सुंदर साडी आहे तिकडे बघा. कुठली ती बघा तिकडे. अगं पडदा आहे ना तो. आता पडदा गुंडाळू का कार्यक्रमात मी? सासू आहे का खिडकी आहे तुझी मी? का सांगते मला 2 पोर आहेत. दोघं पण कम नशिबी अशा आणले शोधून मारा. हिनं तर समोरच्या बिल्डिंग मधून पटवले माझ्या पोराला. खरं तर तेव्हा खिडकीला पडदे लावायला पाहिजे होते. तेव्हा परिस्थिती नव्हती ना ग आमची. आई माझ्याबद्दल काही सांगून माझी प्रतिमा बिघडवू नका. गप गप. अख्ख्या सोसायटीला माहितीये कोणी कुणाला पटवलंय ते. यांच्या चाचातून माझ्या कुशीत त्यांना बरं वाटलं ना म्हणून ते आले माझ्याकडे. गप बसती का तू. काय रडगाणं लावलं इथं तुमचं. भांडायला आलोय का आपण, साड्या बघायला आलोय ना. ओ ताई एक काम करा, इथं दे मी काय म्हणते चांगल्या 12 साड्या दाखवा आम्हाला. अरे वा, 12 साड्या घ्यायच्यात का तुम्हाला? म्हणजे लग्न वगैरे आहे का घरी, म्हणजे वेडिंग कलेक्शन दाखवायला? नाही लग्न नाही. हे माझा नातू आहे खंडू. देवव्रत नाव आहे याचं. मी तर म्हणेन विक्रांतच चांगलं वाटत. अय्या बंडू, तुझी 3 नाव आहेत. किती मज्जा. नाही 3 नाव अजून ठेवायचे. तेच सांगते मी तुम्हाला. बारसं करायचंय त्याचं म्हणून यो साड्यांचा घाट घातलाय. म्हणलं जरा मानपान करावा लागल नाही का. बरोबर. त्याच्यामुळे मी ना बारशाला त्याचं नाव ठेवणार आहे विक्रांत. आणि लाडानं म्हणणार आहे त्याला अगं माझ्या विकू, अगं माझ्या सोना माझ्या विकू. मला तर बाई चिकूच आहे काय येते. काय तर म्हणे विकू विकू असं कुठं नाव असं काय. पोरगाय का कुल्फी आहे विकायला. विकू आणि काय ऐकायचंय. नवऱ्यानं काय कमवलं का इकायला. यांचं कसं आहे माहिती का, कमवायचं दुसऱ्यानी, इकायचं यांनी आणि डंका वाजवायला हाईत पुढं. मग चकलं ना पार पोर माझं इथं द्या. द्या. गप 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 पार बघ. गप 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 तो का आता. हे बघ कसं आहे, तुला आता ना या भोंग्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. म्हणजे मी भोंगा आहे. अहो नाही हो, मी कुठं म्हणलं तुम्ही भोंगा.
तुम्ही तर मस्त बासरी आहे मऊवाली. या काय अहो मी नाही विकून आवाज काढला. काय तर म्हणे इकू इकू असं कुठं नाव असतंय का इकू. आणि तुम्ही काय ठेवलंय म्हण खंडू. ह्याचा खंडू नाही तर काय. उद्या माझं पोरग इंग्लिश मीडियम मध्ये जाईन तर ते टीचर काय म्हणेन हाय खंडू हावडं येडू. खंडूला काय बोलायचं ना आधी सांगू ठेवत्या. हा खंडू खंडू माझ्या आजोबांचं नाव होतं खंडू. ताई 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 थांबा ना. तुम्ही साड्या बघा ना. तुम्ही काय घेणार चहा कॉफी वगैरे काय मागवू तुमच्यासाठी. जाऊ बाई ग्रीन टी मागवायची का. हा ग्रीन टी आम्हाला दोघींना ग्रीन टी. बरं ग्रीन टी. काकी तुम्ही काय घेणार. 1 मिनिट. ही ग्रीन टी काय आहे. ग्रीन टी ही आई ग्रीन टी हिरवा चहा. वेगळा चहा असतो बिना दुधाचा. वजन कमी राहतं ना त्याने. जाऊबाईंचा डाएटचा भाग येतो. बया डाएट घरात भाका भाका खायचं आणि बाहेर डाएटच्या नावाने नोकरी करायची. काय तर म्हणे. एक काम करा ना आम्हाला सगळ्यांना ग्रीन टीच द्या. चालेल. आई तुम्ही पण पिऊन बघा आवडेल तुम्हाला. मला नको ती ग्रीन टी. जेवायचा वेळ झालाय. हे बाय माझ्यासाठी 4 भाकऱ्या सांग, कांदा सांग, ठेचा सांग, वली भाजी, सुकी भाजी आणि जिरा राईस सांग. जा मांडा इथं चूल आणि फुकत बसा फुकणीनं. एवढ्यासाठीच उघडलं का यांनी दुकान. तिने सांगितलं मागवते म्हणून बोलले ना. मला काय हौस आली का. नाही नाही काकू असू दे. जेवण वगैरे जरा जास्तच होतंय. मी काय ना यांच्यासाठी ग्रीन टी आणते आणि तुमच्यासाठी एखादा समोसा. आता आणतीच 2 आणि 1 काय व्हायचं माझं. बरं 2 समोसा सांगते तुमच्यासाठी. आणि 4 पाव सांग. 4 पाव काय आला. शेपटाकडचं एका पावात पुढचं एका पावात बरं लागते खायला. आता एक रट्टा देऊन रडला तर परत मग. जाऊ बाई द्या त्याला. इकडे द्या इकडे द्या. तुमचे हात भरले असतील ना त्याला द्या इकडे. हा 2 ग्रीन टी आणि 2 प्लेट समोसा सांग. हो काय बया म्हातारी आहे. पारे ढेकर दिल्याशिवाय निघायची नाही पारी या दुकानातनं. नाही तर हिला 4 पाव द्या. बया वाटेत नाही येताना किती नाटकं म्हातारीची. हिला काय या बुड्डीला द्या बुड्डीचा बाल द्या, कुल्फ्या द्या, बटरस्कॉच द्या. अशी त्या म्हातारीची नाटकं आहेत. काय मागितलं बॉब्या. आणि बॉब्या काय कुरकुर खायचा का नाही तर चगळत बसली 5 उंगल्यांमध्ये घालून. अशी तर म्हातारी आहे. बया लाज आणि ती नुसती बरं का म्हातारी नुसती लाज आणि ती. बया पोरग असलं ना तर रट्ट मारून फरफटत घरी तरी नेता येतं. त्या थाबाड तरी बंद करत. या पोत्याला कसं फरफटत न्यायचं. मानाचं वज आहे ना. काही बोलता बी येत नाही. बोलत म्हातारी लगेच फुगती. दोघीचं लयच पटायलं. नाही नाही हो ते साड्यांबद्दल बोलत होतो. साड्या बोलत होतो. सगळं काही ह्यांच्या समोर बोलत बस. एक त्याला तुम्ही साड्या बघा. आणि आमच्याकडे ना एक स्कीम पण आहे सध्या. 3 साड्यांवर 1 साडी फ्री. तर ती स्कीम पण तुम्ही घेऊ शकता. हो मग फ्रीवाली साडी हिच्या आईला देऊन टाकूया. आईला फ्रीवाली साडी बाई. हिला एक तर दाताडीच कायचं माहिती आहे ना तर भोकाड पसरायचं माहिती आहे का बाय. रडत बाळ रडते. माझ्या आई कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. नरड्यात शब्द बाहेर येऊ दे. माझ्या आईला फ्रीवाली साडी बाई. अहो ताई शांत व्हा. फ्री असली तरी क्वालिटी तर सेमच असणार आहे. कशाला रडताय. याला घेता का दे बाई दे. तू आवाजानं परत ते भोकाड पसरू. तुम्हाला सांगते फ्रीवाली असली तरी या ऐकवणार. फ्री आली म्हणून तुम्हाला दिली. माझ्या आईला किती वाईट वाटेल सांगा बरं. माझ्या आई एवढं करते यांच्यासाठी तरी सारखं सारखं माझ्या आईला बोलत असता. वड वड पर हित येऊ दे ना. 2 फुलक बस त्याच्यामध्ये मग. गप ग गप किती गाळा काढची. एक दिवस ती पडची बाहेर येऊन थोबाड फोडल तुझं. कसं बोलताय. एक काम करा तुम्ही सरसकट सगळ्यांना 9वाऱ्या साड्याच काढा आणि एकाच रेंज मधल्या काढा. आणि माझ्या छोट्या बहिणीला पण 9वारीच दाखवा. चांगल्यातली दाखवा फक्त जरा. चांगली ट्रेंडी मधली दाखवा. त्या बहिणीला कशाला ग 9वारी. अहो तिला लय हाऊस आहे 9वारी साडी नेसायची. बघितली तिची हाऊस. तुला सांगते माय
मागच्या कार्यक्रमात तिच्या बहिणीनं नऊवारी नेसली होती आणि त्याच्या आतमध्ये परकर घातला होता. परनिरा इथं परकर इथं कासोटा कुठं कुणाचं कुणाला पत्ताच नाही. नाही हो, साडीच्या नऊवारी साडीच्या आत परकर. अहो नाही त्यात नाही त्याचं काय झालं, अहो तिला एक पडली मॉडेल. हा, वन पीस आणि मिडीशिवाय फिरत नाही माझी बहीण. मग भारी हाऊस आहे तिला. तुम्हाला काय वाटत, तुम्हाला देवानं तोंड दिलंय म्हणून तुम्हालाच बोलता येतं का? हा, नाही लोकांना बोलता येत नाही का? मग आता बोलले असते, बोलायला लावू नका मला, उगाच थोबाड दिसन मग माझं थोबाड लय वाईट आहे. काय बोललो कोण माझ्याबद्दल? मावशी काय बोलू ती सांगू का तुम्हाला? मग बसन फुगून. काय बोलली मावशी? माग आलती तेव्हा मला म्हणली, बया तुझ्या सासूला बघितलं मी एसटी स्टँडवर बसली होती फतकाल मांडून, बाजूला 2 म्हशी होत्या. बया तू ही सासू कुठली न म्हस कुठली कळण. घातली एखाद्या वेळेस तिने केली चूक तर एवढं बोलून दाखवायचं का? नुसतं घालून पाडून बोलायची सवयच आहे तुम्हाला. मला सवय असं नाक फरा फरा वाहत आहे. तिला एखादा रुमाल दे. रुमाल आहे का तुझ्याकडे? रुमाल मी बघते. हा, जरा रुमाल आहे का? बघते म्हणजे तुला माहित नाही दुकानात काम करते ना ग? काय सून आहे तुमची? हा, तिच्यावर एवढं वरडीता सून आहे का? आम्ही ऐकून घेतो, ही ऐकून घेईल का? नाही तशी बरी आहे पोरगी. माझ्या धाकल्या पोरासोबत लगीन करशील का? करशील का? आत्ताच्या आत्ता काडी मोड द्यायला सांगतील. आणि तुला काय साड्या घ्यायच्या इकडनं पटकन निवडून घे. हा, नाही माझं ऑलरेडी लग्न झालंय. नको बया, झालंय का लग्न? सगळ्या चांगल्या पोरी दुसऱ्यांच्या घरात घ्यायला. आणि माझ्या नशिबी अशा निवडून निवडून आली आहे. घटस्फोट घ्यायला लावते बाई मला. घटस्फोट मी नाही जाणार कुठं. मी सांगून ठेवते मी कुठेच जाणार नाहीये. मी एक पतिव्रत आहे, मी पवित्र आहे. मी इथे आग लावा चालून तुम्ही दुकानात कुठे आग लावताय? कपड्यांचं दुकान आहे. तू गप. मी येतो वर, तुला पुढे कोण येणार नाही. पुढे जायचं नाही. आणि हे बघा, मला वाटतं तुमचं जरा कन्फ्युजन होत आहे. मी एक सजेस्ट करू का तुम्हाला ताई? तुम्हाला एक सजेस्ट करते. तुम्ही काम करा ना, कोणाला कुठली साडी द्यायची ती नंतर ठरवा. आता 4-5 पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या साड्या तुम्ही निवडा आणि मी ना तुम्हाला बजेटमध्ये पण फिक्स करून देईन. आमच्या इकडे 200 पासून 10,000 पर्यंत साड्या आहेत. काही काळजी करू नका. ठीक आहे. मला या पुतळ्यासारखी साडी हवी आहे. मला ही आवडली, ही मला घ्या जाऊ बाई. हो, तो पीस काढून देतो. नको, ती मला आवडली आहे. माझी लय वर्षापासूनची इच्छा होती अशी झागामागा साडी नेसायची. मला हवी आहे ती साडी. ही झिरमिळ साडी तुम्ही नेसणार होय बाया? काय आहो सासूबाई, शोभता का तुम्हाला? हा, काय त्या पुतळ्याची फिगर आणि कुठं यो डबल डेकर. लाज वाटते का सासूला असं बोलाय? अहो मग वयासारखं वागावं माणसानी जरा. काय तर तुम्हाला मग हाऊस आहे हो अशा साड्या नेसून मिरवायची. पण लोकांना हाऊस पाहिजे ना तुम्हाला अशा साड्यांमध्ये वागायची. असं मग तू मोठी चवळीची शेंग, तुझा ना तिकडं साडी नेसून उभी राहा, नाही तर हिला उभी कर. 4 पैसे तर कमू नाही फुकट गिळण्यापेक्षा. आता मला पण फुकट बोलल्या. माझ्या घरचे फुकटे, मी फुकटे. घ्या इथं पुतळ्यासारखी उभी राहते. मला साडी द्यायची 200 रुपये तरी मिळतील. फुकटे बोलणार तू गप. देऊ बघ रे तुझी आजी काकूला कसं बोलते. देऊ देऊ जाऊ बाई तुमच्या हातात होतं. मी कोण गेला तुझ्या हातात दिलं. मी तुमच्याकडे माझ्या लेकरा गप. माझ्या डोकं चुकलं ना फार. खंडू एक मिनिट. तुमच्या खंडूनी इकडे शू करून ठेवली आहे. आता मी साड्या कशा विकू? 6 साड्या खराब झाल्या माझ्या. काय अर्थ आहे याला? काय आहे? तुम्ही असं कसं करू शकता हो? अहो सू केली म्हणजे मुतलं तर मुतलं माझं लेकरू. लहान येते खालय तर तुमच्या दांडीवर वाळायला. नाही याला काय अर्थ आहे? ह्या सगळ्या साड्या तुम्हाला घ्याव्या लागतील. ठीक आहे, ठीक आहे. आपण आईंसाठी घेऊयात ना. इथल्या दांडीवर वाळायच्या ऐवजी घरच्या दांडीवर वाळेल. वा ग वा, तुमच्यासाठी चांगल्या झाकपॅक साड्या आणि माझ्यासाठी खंडूने मुतलेली साडी का ग? तू आईला घेऊन जाती. बाया माझी आई कशाला नेसेन विकूनी मुतलेली साडी? मग हिच्या आईला दे. माझ्या आईला काय गरज आहे देऊनी मुतलेली साडी घालायला? गप्पा बसा. कधीपासून फक्त वाचा 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 भांडतायत. 1 तास झाला एक साडी घेतली नाहीये आणि या 6 साड्या पण खराब करून ठेवल्यात.
आता या 6 साड्या तुम्ही विकत घेणार आहात आणि तुम्हाला 12 साड्या हव्या होत्या ना. शिवाली, आतून 6 साड्या आणि तुझ्या आवडीच्या पॅक कर आणि यांना इकडून चालतं कर. कधीपासून भांडत बसलेत. आणि हो, थांबा 1 मिनिट. तुमचं पेमेंट आहे 56,000. किती? पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला इकडून जाऊ देणार नाहीये मी. नाही लागली रडा लगेच भोकाडपास. नाही तसं नाही. अहो मी फक्त 9,000 रुपये आणले होते. बॅग कुठे गेली माझी? हा इथं 9,000 रुपये आणले होते मी फक्त. तेवढे खिशात दमडी नाही आणि यांचे मोठे मोठे थाट आहेत. नाही ऐका ना, हे 9,000 ठेवा तुम्ही मोजून. 9,000 आहेत. ऐका माझं. आणि उरलेले तर गहाण ठेवायला पण काय नाही हो, बेंटेक्सच्या बांगड्या घालून फिरतो आम्ही. पैसा सुनीच केलंय. एक काम करा, थोड्या वेळ गहाण म्हणून माझ्या आत्याबाईंना ठेवून घ्या इथं. एक तर 3 बायका, त्यात त्या सासू सुना, त्यात त्याला साडी खरेदीला, म्हणजे कहर तर होणारच ना. सवाल कहर परफॉर्मन्स होता. ऐकूया ही साडी खरेदी आपल्या सईला कशी वाटली आहे. सई, काय कॉन्सेप्ट आहे. सगळ्या स्त्रियांच्या खूप जवळची, हृदयाच्या जवळची कॉन्सेप्ट आहे साडी खरेदी. आणि साड्यांमध्ये बाळ हरवतं. हे लेखकाला जे सुचलंय त्याला काही तोड नाही असं म्हणायला हरकत नाही. फार मजा आली पोरींनो. आय लव्ह यू. मला जेव्हा जेव्हा मुली इकडे येऊन धुडगूस घालतात तेव्हा तेव्हा खूप आनंद होतो. आणि चेतना, अग्निपरीक्षा तुझी जी होती ना, क्या बात आहे. फारच मजा आली. वा वा, सुंदर. प्रसाद दा. वा, छान. बायका आणि साडी खरेदी हा अतर्क्य विषय आहे. आणि तुमच्या चौघींचा परफॉर्मन्सही खूप अतर्क्य होता आणि अफलातून होता. संजना, नमा, वनिता फॅन्टॅस्टिक. चेतना, साड्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये पैठणी जशी वेगळी दिसते ना, तशी या कुटुंबात तू वेगळी दिसतेस. आणि या साड्यांच्या ढिगाऱ्यात बाळ हरवून गेलं हे म्हणजे मला अगदीच पटू शकतं. एकदा मी माझ्या बायकोबरोबर साडी खरेदीला गेलो होतो, तर ते अजून एक बायकांचं असतं आहे की दुकानातल्या लाईटमध्ये वेगळा दिसतो रंग आणि बाहेर जाऊन वेगळा दिसतो. तर माझी बायको बाहेर गेली अशी खांद्यावर साडी घेऊन बाहेर, तर मी मोबाईलमध्ये होतो, मला दिसली नाही, मला वाटलं गेली म्हणून मी घरी निघून गेलो. होय नाही होय, असं झालेलं आहे. त्यामुळे साडी खरेदी आणि बायका हा अशक्य विषय, पण फार सुंदर बोललात तुम्ही सगळ्यांनी. खूप मजा आली.